फ्रेंड्स, तर चला मग आज शिकूया सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याचा काही भाग पाहिला, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर आज आपण आजच्या भागात शिकणार आहोत पार्ट बी, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर मुलांनो, यामध्ये आपल्याला काही 5 भाग दिलेले आहेत. त्या 5 पैकी पहिला आहे फर्स्ट नंबर, फर्गिमिनेशन. इन धिस टाइप असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ह्यामध्ये बहुपेशीय प्राणी जे असतात त्यामध्ये फर्गिमिनेशन हा प्रकार आपल्याला आढळत असतो. द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेकिंग अप इंटू मेनी फर्गमनंट्स अँड ईच फर्गमनंट स्टार्ट टू लिव्ह ॲज अ इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. इथं आपल्याला दाखवलं आहे, हा जो स्पायरोगायरा आहे हा पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे. ज्यावेळेस हा इथून खंडित होत असतो त्यावेळेस 2 स्पायरोगायरा हे आपल्याला मिळत असतात. ह्या टाईपमध्ये धिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर इन अल्जी लाईक स्पायरोगायरा अँड स्पोंजी लाईक सायकॉन. ज्यावेळेस स्पायरोगायराला योग्य असे वातावरण आणि पुरेसं अन्न मिळत असतं, व्हेर इज द प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रन्स आर अवेलेबल टू स्पायरोगायरा, त्यावेळी तो व्हेरी फास्ट अँड ब्रेक अप इंटू मेनी स्मॉल फर्गमेंट. म्हणजे योग्य वातावरणात तो आपले छोटे छोटे तुकडे हे करून टाकतो आणि नवीन असंख्य स्पायरोगायरा हे आपल्याला मिळत असतात. इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप ॲक्सिडेंटली इंटू मेनी फर्गमेंट्स, ईच फर्गमेंट डेव्हलप्स इंटू न्यू सायकॉन. जर समजा सायकॉनचं अचानक अचानक अनेक छोटे छोटे तुकडे होऊन गेले, तर प्रत्येक तुकड्याचा नवीन सायकॉन हा निर्माण होत असतो. नंबर 2, रिजनरेशन. आपल्या नेहमीच्या जीवनात माहिती, लिझार्ड म्हणजे पाल. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये ही जी वॉल लिझार्ड असते, ही वॉल लिझार्ड आपल्या घरात येते, त्यावेळी आपण तिला मारण्याचा प्रयत्न करतो. मग ती घाबरून आपली शेपूट सोडून पळून जात असते. ब्रेकअप अँड डिस्कार्ड सम पार्ट ऑफ इट्स टेल इज एमर्जन्सी. आता ती अचानक आपली शेपूट सोडून जाते आणि ती जर आपण शेपूट पाहिली तर काही काळ ती शेपूट हालताना दिसते, म्हणजे तिच्यामध्ये काही काळ जीव हा असतो. डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. काही कालापर्यंत ती शेपूट जिवंत राहते आणि नंतर ती आपला जीव सोडून देते. असंच एक उदाहरण रिजनरेशनमध्ये प्लॅनेरियाचं आहे. हा जो प्लॅनेरिया असतो हा परमनंटली आपला जो काही भाग खंडित करतो आणि त्या खंडित भागातून नवीन प्लॅनेरिया हा निर्माण करत असतो. जसे अंडर सर्टन सिच्युएशन अँड ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेक्स अप इट्स बॉडी इंटू 2 पार्ट अँड देअर आफ्टर each part regenerates remaining part of the body and thus two new planaria are formed. This is called as regeneration. This is called as the regeneration.
आता पहा इथं आपल्याला दाखवलं आहे, हा जो प्लॅनेरिया आहे याचा हा जो खालचा भाग आहे तर तो जर तुटला तर त्याच्यातून वरचं शरीर पुन्हा निर्माण होतं आणि नवीन एक न्यू प्लॅनेरिया आपल्याला मिळत असतो. तसेच ह्या भागातही जर कधी वरचा भाग त्याचा तुटला तर तो खालच्या भागाने आपले शरीर पुन्हा वाढवतो आणि नवीन प्लॅनेरिया आपल्याला मिळत असतो. यात तिसरा भाग आपल्याला दिला आहे ब्लडिंग. ब्लडिंगमध्ये आपल्याला हायड्राचं अतिशय चांगलं असं उदाहरण आपल्याला इथं दिलेलं आहे. आता ज्यावेळी हायड्रा याला अनुकूल परिस्थिती मिळते तो पूर्णपणे तयार असतो, म्हणजे पॅरेंट हायड्रा असतो. पण अंडर फेवरेबल कंडिशन्स ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फ्रॉम बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल ऑफ बॉडी वॉल. आणि हा जो सेल वाढत असतो आउटग्रोथ इज कॉल अ बर्ड. पण हा पॅरेंट हायड्रा आहे, अनुकूल परिस्थितीमध्ये त्याच्या शरीरावरती एक फुगवटा निर्माण करतो आणि हा जो फुगवटा आहे हळूहळू तो मोठा होतो, त्याला बर्ड असे म्हटले जात असते. मग हा जो बर्ड असतो, बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फ्रॉम अ स्मॉल हायड्रा. मग याच्यातून हळूहळू तो मोठा होतो, त्याच्यात प्रोग्रेस होते आणि आपल्याला एक छोटा चाइल्ड हायड्रा जो आहे तो तिथं मिळत असतो. मग डर्मल लेयर अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ द पॅरेंट हायड्रा. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. म्हणजे हा जो पॅरेंट हायड्रा आहे त्याचं पोषण ह्या चाइल्ड हायड्राचं तो करत असतो. आणि कालांतराने चाइल्ड हायड्रा जो असतो, बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड अँड independent life when it grow up and become able to lead an independent life. ज्यावेळी हा परिपक्व होत असतो, तो स्वतः जगू शकण्यालायक होतो, त्यावेळी ॲटोमॅटिक हा चाइल्ड हायड्रा न्यू हायड्रा हा पॅरेंट हायड्रापासून सेपरेट होतो आणि नवीन एक हायड्रा आपल्याला पाहायला मिळतो. नंबर 4, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता यामध्ये वनस्पतींमध्ये हे प्रोपोगेशन आपल्याला पाहायला मिळत असतं. रिप्रोडक्शन इन प्लांट विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट लाईक रूट, स्टीम, लीफ अँड बर्ड इज कॉल्ड अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता वनस्पतीत आपण पाहतो मुळांपासून, शाखेपासून, पानांपासून, बर्डपासून हे जे जनरेशन होत असतं त्याला व्हेजिटेटिव्ह जनरेशन असं आपण म्हणत असतो. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑफ ट्यूबर व्हेर ॲज इन ब्रायोफायलियम it is performed with the help of the birds present on leaf margin. In case of the plant like sugarcane and grasses, vegetative propagation occur with the help of bird present on nodes. आता याच्यात पहा, हा जो पोटॅटो आहे, पोटॅटोला बऱ्याच वेळा आपण पाहतो की जो बटाटा असतो त्याच्यावरती छोटे छोटे कोंब आलेले असतात, बड आलेले असतात. ते बड जर कापून आपण लावले तर नवीन एक वनस्पती पोटॅटोची ही आपल्याला किंवा नवीन रोप आपल्याला पाहायला मिळत असते. तसे ऊसाचं उदाहरण दिलेलं आपल्याला, शुगर कॅन किंवा ग्रासेस. आता शुगर कॅन, ऊस हा प्रत्येकाला माहिती, ऊसाचे छोटे छोटे खंडीभवनासारखे छोटे छोटे खंड केलेले असतात किंवा छोटे छोटे भाग असतात, पेर असतात.
आणि त्याच्यावरती सुद्धा एक डोळा असतो. जर कधी तो भाग आपण जमिनीत लावला तर नवीन ऊसाचे रोप आपल्याला मिळत असते. त्यानंतर हे स्वीट पोटॅटो सुद्धा हे जमिनीत त्याच्या मुळांपासून आपल्याला नवीन रोप हे मिळत असतं. Plants like carrot and radish perform vegetative propagation with the help of the root. म्हणजे जसं मुळा झालं, गाजर झाला, असे जे काही कंदमुळं आहेत त्या कंदमुळांपासून आपल्याला नवीन झाड हे मिळत असतं. इथं ब्रायोफायलियम दाखवलेलं आहे. ह्या ब्रायोफायलियममध्ये जे झाडाचं पान असतं, पानफुटी असं त्याला आपण म्हणत असतो. झाडाच्या पानाला असंख्य छोटे छोटे रोपं असतात आणि ते रोपं खाली पडले की नवीन अजून एक झाड निर्माण होत असतं. पुढचा 5वा भाग आपल्याला दिलेला आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन जे काही आहे त्याच्यात एक छोटीशी ॲक्टिव्हिटी म्हटलेली आहे. आता ही ॲक्टिव्हिटी न करता आपल्या घरात नेहमी असा प्रसंग घडत असतो की जे काही भाकरीची तुकडी म्हणा, पावची तुकडी म्हणा, भाजी म्हणा किंवा दही म्हणा, हे सहसा उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यामध्ये याच्यावरती बुरशी येत असते. मग ही जी बुरशी येत असते ती बुरशी म्हणजेच आपल्याला इथं त्याचं उदाहरण दिलेलं आहे, तो स्पोर फॉर्मेशन असतं. मग त्यांनी इथं सांगितलं आहे की टेक अ ब्रेड ऑर भाकरी, ती घ्यायची आणि 2-3 दिवस ती दमट हवामानात ठेवायची आणि दमट हवेत जर आपण ठेवली तर तिच्यावरती आपल्याला जी काही बुरशी आहे ती आलेली आढळत असते. फंगल्स असं म्हणतात आपण तिला, फंगल्स अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. जर आपण हे फंगल्स मायक्रोस्कोपमध्ये पाहिले तर आपल्याला अशा पद्धतीने दिसत असतात. राइझोइड हा जो काही असतो तो ज्या घटकावरती म्हणजे समजा पाव, भाकरीचा तुकडा, भाजी ह्या कशावरही ती बुरशी ही जी काही वाढलेली असते ती ही त्याच्यामध्ये जाते आणि तिथून ते शोषण करत असते आणि स्पायरोजियम हा जो काही असतो हा तयार होतो आणि ज्यावेळी बुरशी डार्क ब्लॅक कलरची दिसते त्यावेळी तिच्यामध्ये जे स्पोर असतात ते निर्माण होतात आणि हे स्पोर परिपक्व झाले की ते खाली पडतात आणि नवीन पुन्हा म्युक्रॉन किंवा बुरशी आपल्याला पाहायला मिळत असते. फंजी म्हणजेच इथे आपल्याला ही डायग्रॅम दाखवलेली. फंजी लाईक अ म्युकॉन have fermentous body. These have sporangia. Once the spore are formed, sporangia burst and spore are released. हे जे स्पोरेंजिया हे ब्रस्ट होतात आणि स्पोर हे रिलाइज होतात आणि ते रिलाइज झाले की नवीन जे काही स्पोर जर्मिनेशन आहे इट मोस्ट and warm place and new fungal colony is from. म्हणजे नवीन फंगल्स अजून तिथं निर्माण होत असतात. तर मुलांनो आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शन हे पाहणार आहोत. जर तुम्हाला हा भाग अभ्यास करून घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा. ओके, बाय.